हॅलो, ठीक आहे. आले सगळं सुटे ना अधिवेशन द्या. आज चहा पाणी आहे ते करून घ्या. का विरोधी पक्ष बहिष्कार टाकेल मग ते सगळं मग सत्ताधारी पक्ष म्हणता काय करायचं. बोला बोला काय. साहेब, आज राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. हे दुसरं अधिवेशन आहे की राज्याला विरोधी पक्ष नेता नाही दोन्ही सभागृह. राज्याला विरोधी पक्ष नेता नाही, दोन्ही सभागृह. याची फक्त महाराष्ट्र सरकारला नाही तर देशाच्या सरकारला सुद्धा त्या संदर्भात लाज वाटते पाहिजे. विरोधी पक्षाशिवाय नेत्याशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवायचा प्रयत्न करता. पण नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून शक्य असेल तिथे ते विरोधी पक्ष नेता देण्याचं टाळतात. राहुल गांधी यांना तर आज ते विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेत, पण त्यांना लोकसभेतूनच कायमच्या बाहेर काढण्याचं कारस्थान सुरू आहे. हे विरोधी पक्ष नेता नको. महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता येऊ नये म्हणून कायदा बदलायचं काम, कायदाही बदलला जातो. त्याला निर्लज्जपणा म्हणतात. तुम्ही लोकशाही मार्गानं सत्तेवर यायचे, लोकशाही मार्गानं मुख्यमंत्री व्हायचं, मंत्रिमंडळ स्थापन करायचं आणि त्या लोकशाहीत जे विरोधी पक्ष नेत्याला स्थान आहे विधिमंडळात तेवढं टाळून बाकी सगळे उद्योग करायचे. लोकशाहीला कलंक लावणार आहे कृत्य. विधान परिषदेत आणि विधानसभेत विरोधी पक्ष नेता दिला तर तो अनेक विषय घणाघातीपणे मांडेल, अनेक विषयांवरती चर्चा घडवून आणेल आणि सरकारची कोंडी करेल. या भीतीपोटी जर विरोधी पक्ष नेता नेमायचा असणं ही सरकारची भूमिका असेल तर हे सरकार एक नंबरचं डरपोक. विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव देऊन एक कालखंड लोटला. भास्कर जाधव यांच्या नावावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केलेलं आहे. पण भास्कर जाधव नको, ते तुम्ही कोण ठरवणार. विधान परिषदेमध्ये काही निर्णय झालेले आहेत तिथेही त्या पद्धतीनं विरोधी पक्षाला ते पद द्यायचं नाही यासाठी कारस्थानं केली जातात. हे महाराष्ट्राच्या ज्या मातीतून डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं त्या राज्यामध्ये लोकशाहीची अशी गळचेपी आणि हत्या होत असेल तर त्याची इतिहासामध्ये नोंद होईल. काळ्या कुट्टशाही हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यांवरती विरोधक प्रामुख्याने हे अधिवेशन गाजवतील? विरोधी पक्ष नेत्याचाच विषय आहे. या प्रकरणामध्ये 1 वर्ष झालं विरोधी पक्षानं पत्र दिलेल्या मुख्यमंत्र्यांना नियमांकडे बोट दाखवलं जाते. मुख्यमंत्री म्हणतात तो माझा अधिकार नाही, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणतात की मी निर्णय घेईन माझ्या अभ्यासानुसार, माझ्या माहितीनुसार मी निर्णय. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसलेली आहे आणि त्या व्यक्तीचं जे पॉलिटिकल कॅरेक्टर आहे ते पाहता ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि घेतला तर नक्की काय असेल ही सुद्धा शंका लोकांना आहे ना. जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विरोधी पक्ष विधानसभा अध्यक्ष आहे. जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेमध्ये बसून पक्षांतराच्या बाबतीमध्ये तद्दन खोटा आणि भंपक निर्णय देते संविधानाच्या विरोधात, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार. त्याच्यामुळे माझं तर काय म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठरावच आणला पाहिजे. होऊ द्या चर्चा, ठीक आहे, तुमचं बहुमत असेल, पण विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीनं वागताय याला लोकशाहीच्या भाषेत म्हणायचं तर मनमानी आणि झुंडशाही अशा पद्धतीनं विधानसभा
किंवा विधिमंडळ चालवलं जात. तुमचा अधिकाराच्या गोष्टी सांगताय कोणाला? तुम्हाला अधिकार दिले कोणी? तुम्हाला अधिकार लोकशाहीनं आणि संविधानाने दिलेले आहे. आणि त्याच लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि तुम्ही म्हणताय मी पाहिन. तुम्ही कोण? तुम्ही आज आहात उद्या नाही. पण या परंपरा तुम्ही तोडताय. हा, आणि त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय. हे अनेकदा उघड झालंय. हाच मुद्दा विधानसभेत विधिमंडळात आला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. राज्यसभेच्या उमेदवारांवर कुठेतरी आपल्यामध्ये संगत भूमिका अजिबात नाही. कारण तुम्ही एक भूमिका मांडताय. नाही, माझी काही भूमिका नाही. एक वेगळी भूमिका मांडताय. आदित्य ठाकरेंची वेगळी भूमिका नाही. आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाहीये. सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना. 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे. हे आधी मान्य केलं पाहिजे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहे. त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल. त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे. आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही. आणि ते चुकीचं असे मला वाटत नाही. नाही, पण रावसाहेब तुम्ही म्हणतात काँग्रेस हायकमांडशी चर्चा करताय. रावसाहेब तुम्ही सातत्यानं बोलता आहात की ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांची इच्छा आहे तुमच्याशी उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. आता प्रश्न असा आहे, माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट? त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क हा शिवसेनेचा, हे आधी स्वीकारलं पाहिजे. हीच चर्चा सुरू आहे. यात वेगळं काय आहे? रावसाहेब, एक विषय आहे. मुळात रावसाहेब, मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असं आहे की 7 जागा आहेत त्यापैकी 6 जागा आमच्या निवडून जातील, 1 जागा महाविकास आघाडीची निवडून जाईल असं संख्याबळ आहे. पण आदित्य ठाकरे हे सांगता आहेत की आमचे 2 खासदार जातील. नाही नाही नाही, असं बोललेलं नाही. नाही, त्यांचं म्हणणं आहे एक शिवसेनेचा जाईल आणि एक एनसीपी किंवा दुसरा कोणी बघा, हे पहा, आदित्य ठाकरे यांना राजकारणाची आणि विधिमंडळाच्या कामाची चांगली जाण आहे. 2 लोक कसे निवडून जातील? जाणार दोन एकच. राज्यसभेच्या जागा आहेत. ते म्हणतात की गेल्या वेळेस समीकरणावर चर्चा होत आहे. दोन्ही राष्ट्रवादी. गेल्या वेळेस शरद पवार आणि प्रियांका चतुर्वेदी असे 2 खासदार निवडून गेलेले. त्यामुळे यावेळेसही आमचे 2 खासदार निवडून जातील असं आदित्य ठाकरे म्हणतात. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो. आमचाही आकडा जास्त होता. हे आहे, आदित्य ठाकरे अशा प्रकारे चुकीचं विधान करणार नाही. 1 खासदार निवडून जाईल. 37चा कोटा आहे या वेळेला. आमच्याकडे 10 ते 12 मतं जास्त राहतील असं दिसतंय. आम्हाला पुन्हा 20 मतांची बेगमी करावी लागेल. ती जर होत असेल तर 2 जातील. पण या क्षणी शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे आम्ही हे बोलणारच की बाबा आमचा मोठा पक्ष आहे, त्याच्यामुळे पहिला हक्क आमचा राहील. पण प्रश्न निर्माण कधी होतो? अद्याप माननीय शरद पवार साहेबांनी स्वतःची उमेदवारी त्यांच्या पक्षाकडून जाहीर केलेली नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. नाही, पण रावसाहेब, जर शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे हो, तुमच्याशी त्यांची चर्चा तेव्हा झालेली आहे. महाराष्ट्राचं राजकारण त्यावेळेला आता जसं काही बदल झाले तसे बदल झालेले नाही. पाहू ना, तुम्ही फार त्याच्यावरती फार टेन्शन किंवा प्रेशर घेऊ नका. महाविकास आघाडी जी आहे किंवा नेतृत्व जे आहे आमचं हे सक्षम आहे निर्णय घ्यायला. नाही, पण एक स्पेसिफिक प्रश्न आहे की शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे, ते जर राज्यसभेवर जाणार असतील तर अशा वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका काय राहील? त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा आहे ना, फक्त शिवसेना आहे का? 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय ही निवडणूक होणार नाही महाविकास आघाडीची. हे मी वारंवार सांगतोय. पण तुम्ही तोच प्रश्न विचारताय, हे चुकीचं आहे. ही निवडणूक 3 पक्षांची आहे आणि त्या 3 पक्षातला मोठा पक्ष शिवसेना आहे विधिमंडळामध्ये. 2 बोला. म्हणजे काँग्रेस असेल किंवा तुमचं बोलणं चालू आहे का दिल्लीतल्या? बघू ना, ते बोलणं चालू असेल तर इथे कशाला सांगायचं? आता जेव्हा प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरले जातील तेव्हा कळेल सगळ्यांना काय होत आहे. नाही मला माहिती. रावसाहेब, गेल्या 2 दिवसात महाराष्ट्र एक वेगळं चित्र बघतो आहे. काय? काल मालेगावात तुम्ही आणि दादा भुसे
ते कोर्टात एकत्र होतात आणि हसत खेळत तुमच्यात संवाद झाला. परवाच्या दिवशी तुमचे माजी आमदार वैभव नाईक हे उद्योग मंत्री उदय सामंतांबरोबर एका टेबलवर जेवत होते आणि तिथेही हास्य विनोद होत होते. काही वेगळं घडते आहे का महाराष्ट्राच्या राजकारणात? ज्यांच्या बरोबर आम्ही बसतो किंवा कोणी कोर्टात कोणी जेवताना त्यांच्यामध्ये वेगळं घडवण्याची क्षमता आहे का? ते वेगळा निर्णय घेऊ शकतात का? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. या सगळ्यांचे निर्णय दिल्लीतून घेतले जातात, हे नाही घेऊ शकत. दादा भुसेंचा विषय पूर्णपणे वेगळा. ज्या खटल्या संदर्भात आम्ही सातत्याने एकमेकांच्या विरुद्ध उभे होतो, तो मूळ खटला जो आहे हा अद्वै हिरे यांचा आहे आणि त्याच्यावरती मी भाष्य केलं. आता स्वतः अद्वै हिरे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्याच्यामुळे तो खटला चालवायची जबाबदारी आता भारतीय जनता पक्ष. त्यावर तुम्ही ट्विट केलंय काय भास्करांना त्यांना उत्तर दिलं. ते म्हटले की यांनी मी माफी मागितली नाही, मी खेद व्यक्त केला. कागद बघू शकता आपण की अद्वै हिरे यांचा खटला होता, त्याच्यामध्ये मी भाष्य केलंय. कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर मी खेद व्यक्त करतो. खेद व्यक्त करणं आणि माफी मागणं हे दोन भिन्न शब्द आहेत, बरोबर. खेद व्यक्त केला आणि यापुढे खटला चालवायची जबाबदारी अद्वै हिऱ्यांची आहे, ही भूमिका आहे. यात काय माफी आणि काय कसलं काय कशा करता? माझ्यावरती हा पहिला खटला का आमच्यावरती नाही, शेकडो खटले मी लढलो, पण कुठे थांबायचं आणि काय करायचं आम्हाला माहिती आहे. चंद्रपूर संदर्भात मुंबई महापालिकेचा विषय आहे. असं म्हटलं जातं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्या 3 स्वीकृत नगरसेवकांची नावं नक्की केली आणि ती सादर केली गेलेली आहे, अधिकृत घोषणा नाहीये. पण त्यावरून मनसेतून काही प्रतिक्रिया येतात. ते असं म्हणतात की कोट्या एक मनोवृत्तीची लक्षात घ्या, तुम्हाला त्यांच्याकडे काय जर स्वीकृत तुम्ही मला ओळखत असाल तर तुम्ही एक मान्य केलं पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये कधीही महापालिकेच्या राजकारणामध्ये पडलो नाही. ज्याला या मुंबईत सुखानं राहायचं आहे राजकारणात, त्यांना महापालिकेत जाऊ नये. कोणत्याही सर्वच महानगरपालिकात काय चालते तुम्हाला माहिती आहे. आम्ही त्या तलावाच्या बाहेर असतो. महापालिकेचं राजकारण वेगळं, आम्ही वेगळं काम करतो. त्याच्यामुळे स्वतः पक्ष नेतृत्व त्या संदर्भात निर्णय घेण्यास समर्थ. जेव्हा तुमची युती होत होती मनसे आणि शिवसेनेची, आजही आहे. त्यावेळेला त्या स्वीकृत नगरसेवक या पदाच्या मुद्द्यावरती तुमचं काही चर्चा झाली होती का? काही ठरलं होतं का? आम्ही आपापसात बोलू ना त्या विषयावर. चर्चा झाली होती का? आम्ही आपापसात बोलू त्या विषयावर. मला माहिती आहे ना काय ते, मी योग्य वेळी बोलेन ना. ठाकरे बंधू युतीमध्ये तुम्ही खूप महत्वाची भूमिका बजावली. असं असताना स्वीकृत नगरसेवक पदावरून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातं. लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. नो कॉमेंट्स. चंद्रपूरचा महापौर बसलेला आहे, अजूनही नगरसेवकांवर तुमच्या कारवाई नाही झालेली आहे. कुठंतरी पक्षश्रेष्ठींचं मत आहे की सोबत जायचं भाजप? भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे पक्षाचं धोरण नाही, अजिबात नाही. मी वारंवार सांगितलंय की तशा प्रकारच्या सूचना या त्या नगरसेवकांना दिल्या होत्या. जर त्यांनी त्या शिस्तीचं उल्लंघन केलं असेल तर आता हळूहळू आम्ही सगळ्या कामातून मोकळे झालो. आम्ही पक्षप्रमुखांशी चर्चा करू या विषयावर. रावसाहेब, चंद्रपूरमध्ये तुम्ही म्हणता की 2 काँग्रेसमध्येच गट होते, त्यामुळे ते पद मिळू शकलं नाही त्यांना. पण हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामुळे काँग्रेसचा महापौर होऊ शकतो. अजिबात नाही. बघा, चंद्रपूरच्या प्रकरणामध्ये 4 दिवसापूर्वी दोन्ही गटांना दिल्लीत का बोलवलं होतं? चंद्रपूरच्या मला माहिती आहे. एक विजयराव वडेट्टीवार आमचे मित्र, दुसरा खासदार ताई आहेत धानोरकर, त्यांना दिल्लीत बोलवून समज का देण्यात आली ते आपणही छापलं, आपणही दाखवलंय. त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये महापौर पद हे काँग्रेसच्या हातून गेले. संपूर्ण खापर शिवसेनेवर फोडता येणार नाही. चला, थँक्यू. इसकी मेरी राय है
कि उस आईने में हमारे सुप्रीम कोर्ट ने भी देखना चाहिए अपने आप को। भारत के सुप्रीम कोर्ट ने भी वो जो आईना है, वो आईने के सामने भारत के सुप्रीम कोर्ट ने भी खड़ा रहकर देखना चाहिए कि हमारा चित्र उसमें कैसा दिखता है। वहाँ की सुप्रीम कोर्ट उनके प्रेसिडेंट को आईना दिखाता है, उनका निर्णय रद्द करता है, और हमारे यहाँ का सुप्रीम कोर्ट प्रधानमंत्री गृह मंत्री के दबाव में आकर निर्णय लेते हैं। यहाँ का चुनाव आयोग दबाव में आकर निर्णय लेता है, हाई कोर्ट दबाव में आकर निर्णय लेता है। तो प्रेसिडेंट ट्रम्प से सिर्फ दोस्ती मत करो, वहाँ का सुप्रीम कोर्ट का भी जो काम का जो तरीका है उनसे भी कोई प्रेरणा ले। इतना मैं कहूँगा। मोदी जी ने उनके प्रेशर में आकर कॉलेज डील भी था और एक क्षेत्र फार्मर डील भी था, वो किया है। इस बारे में क्या बोलते हैं सर? अब रद्द करना चाहिए। अब टेरिफ रद्द हो गया ना सुप्रीम कोर्ट के आदेश से वहाँ के, तो ट्रेड डील भी रद्द होना चाहिए। आपने ट्रेड डील क्यों किया? टेरिफ लग रहा है बोला, इसलिए किया, वो दबाव में किया है ना। अब टेरिफ ही रद्द अगर हो गया है सुप्रीम कोर्ट का आदेश से उधर, तो ट्रेड डील रद्द करो और हमारे किसानों को मुक्ति दे दो।